तो चलिए मैच तर जरूर कलम संघ आपण पाहतो. ठीक आहे स्वप्नील, ठीक आहे. तेजस सर, एक संघ गैरहजर होता, अचानक त्यांना बोलवलेत आणि ते एक महाराष्ट्र पोलीस आहेत, ड्युटीवरून आलेत. ओके. चला तेजस दादा बोलले राहू दे बाबा. ते पण एक मोठी ऑर्गनायझर आहे किंजल्स ट्रॉफी. त्याच्यासोबत रबर बॉलचा जो होता नितेश दादा तुम्ही बघितला ना, रबर बॉल्स रायगड प्रीमियर लीग आहे. एक फक्त पारितोषिक आपण निलेश वेले यांच्याकडून पारितोषिक आहे. पंकजने पहिल्या षटकात जर विकेट घेतला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. ओके. ते तिथे 12 प्लेअरकडे नोंद देऊन द्या. तिथे फक्त खाली नका जाऊ, वरती नका जाऊ, 12 प्लेअरकडे पैसे द्या. तो चलिए बात करेंगे तोता उड़ा पंजाब जहाँ पहुंचा कश्मीर. अच्छी गेंदबाजी कर लेते लेकिन करने नहीं देता तकदीर. आज कई कारण से तकदीर देखिए टीम में नहीं है निश्चित रूप से, लेकिन बड़े अच्छे टीम है. देखिए यहाँ पर क्रिश ने भी पिछले कुछ मैचेस में इंप्रेस किए हैं. और तेजस दादा मात्रे की बात करेंगे निश्चित रूप से माइंडसेट कप्तान से, और जिनकी टूर्नामेंट में देखिए बात करेंगे 14-3 चलता है. और उस टीम ने देखिए बताया अपने पैकर अपने ओनर के बारे में कि अच्छे मेरे पैकर ऑनर, बहुत अदब इज्जत और खातिरदारी. और संदेश गोंदली देखिए बात करेंगे, और इस वक्त के देखिए रायगढ़ में सबसे टॉप में चलने वाले बल्लेबाज है. और पहली गेंद के पर देखिए कितना बढ़िया कट खेला भाई, लाजवाब. रिप्ले में जब देखेंगे देखिए कितना मजा आएगा किस तरह से यहाँ पर गेंद में देखिए कोई खराबी नहीं था. अप लाइन पकड़ के गेंदबाजी किए थे, लेकिन संदेश गोंदली का फॉर्म जो परफॉर्मेंस है ना वो देखिए लगातार. राहुल आपका भी वेलकम, स्वागत है. 7 मोटर बाइक देखिए और साइकिल भी देखिए सीरीज के रूप में देखिए बात करेंगे. व्हाइट के अजाबा देखिए इस तरह से रन आता है यहाँ पर. संदेश गोंदली तारीफ करना चाहेंगे यहाँ पर. व्हाइट इंडिया देखिए बात करेंगे पन्नोली बस कलम टीम देखिए बड़े अच्छा टीम इस इलाके के देखिए नेरल विभाग से, नेरल परिसर से. और यही तेजस दादा भी अक्सर कहते हैं कि अगर आपको और पहचान बड़ी बनानी है तो फिर आपको बड़े से बड़े टीम के साथ खेलना. देखिए फ्रंट फुट पर आकर कवर ड्राइव है, और ये दर्शाता है कितना इनफॉर्म ये बल्लेबाज हैं. और आसान नहीं है. मैंने शाम का समय विकेट देखा था जाकर, मानो कि जैसे टेस्ट मैच में देखते हैं ना, 5वां दिन थोड़ा सा विकेट में रॉप आता है, मदद गेंदबाज को मिलता है, लेकिन उसके बावजूद भी देखिए कितनी अच्छी क्लास बल्लेबाजी. साहिल टांडेल देखिए हमारे डीजे वाले जुड़ेंगे डिनर के बाद है. बहुत बढ़िया देखिए ड्राइव है. यहाँ पर संदीप गायकवाड़ सर 4 ओवर का मुकाबला निश्चित रूप से थोड़ा सा देर से चालू होने के कारण से 1 ओवर मैंडेटरी पावर प्ले. चलिए शायद 5 ओवर देखिए उन्होंने यहाँ पर भलाई देर से हुआ, लेकिन बड़े अच्छी टीम है इसलिए 5 ओवर बाद में देखिए उन्होंने डिसीजन निश्चित रूप से टॉस के पहले बातचीत हुआ था जिसका शायद अनाउंसमेंट देखिए यहाँ पर करना था. यहाँ पर कोई बात नहीं, 5 ओवर का मुकाबला है. पहले देखिए 5 ओवर तो फिक्स था. और देखिए क्राउड लगातार मैदान पर बढ़ने के साथ साथ ऑनलाइन भी देखिए 1100 से ज़्यादा देखिए दर्शक जुड़ चुके हैं. और पता है सबसे बड़ा यही मजा आता है जब एक दूसरे के खिलाफ कम खेलते हो, जानते हो टीम का स्कोर 10 रन बना है. एमटीसी लाइव देखिए बहुत बढ़िया क्लियरिटी क्वालिटी से दिल जीते. यहाँ पर गेंदबाज फिर से एक बार तैयार है. अपील देखिए यहाँ पर क्रिस मात्रे के लिए थोड़ा दिक्कत रहेगा भाई, क्योंकि ये पुराने गेंद बड़ा अच्छा खेलते हैं, नीचे आकर बल्लेबाजी करते हैं, लेकिन इससे कहीं अब टीम के कप्तान ने देखिए थोड़ा सा भरोसा दिखाया है उनके ऊपर. बल्लेबाजी में क्रिस की बात करेंगे, और क्रिस मात्रे और जड़ में रखते हुए यहाँ पर, और टीम का स्कोर देखिए 10 पर रुका है. पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है. अगर इसी औसत से एवरेज से जाते तो 50 तक पहुंचेंगे. बहुत बढ़िया देखिए टॉस जीतकर जहां तक फील्डिंग का डिसीजन लिए थे और हिम्मत के दाग देने देंगे यहाँ पर से. और ये होना चाहिए. अगर आपके अंदर टैलेंट है, आपके अंदर क्वालिटी है, अगर आपके अंदर काबिलियत है, आपके अंदर जोश जुनून है, फिर देखिए रायगढ़ की बात करेंगे. लुआ नोट विभाग से एक अच्छी मजबूत टीम है, कहते ना तबाही की दूसरी नाम है
और लगातार देखिए अपने परफॉर्मेंस से पिछले 4-5 सालों से, चाहे आप करजत की बात करिए, भिवंडी में बात करिए, बदलापुर में बात करिए, और कहीं भी देखिए टीम है पेन उरन से अपनी जलवा, खास करके संदेश गोंदले इनफॉर्म बल्लेबाज है। शुभम भी देखिए नीचे आकर अच्छी बल्लेबाजी करते हैं। भानुदास फिर से अपने रंग में आए हैं, अच्छा फिनिशर की भूमिका। ओमकार नायक देखिए तेज तरार। आदित्य पाटिल गेंदबाजी में बात करेंगे। अजीत खोद देखिए आजकल वो भी छक्का लगा लेते हैं, चोपड़ा उनके नाम है, लेकिन चोपड़ा का काम भी कर लेते हैं, गहराई है बल्लेबाजी में भी। और आर्यन नायक देखिए बात करेंगे, और ये बड़ा प्राउडफुल होता होगा जब बामुंडुंगरी टीम देखिए ऊपर जाकर खेले और उसका फायदा क्या मिला। तेजी दादा ये बात बताए थे कि जब आप ऊपर खेलोगे आपके खिलाड़ी तभी आईपीएल तक पहुंच पाएंगे, बड़े बड़े लीग तक पहुंच पाएंगे। आज देखिए साहिल लुंगले, और मैं कॉलम टीम का तारीफ करना चाहूँगा क्योंकि भलाई करजत नेरल के ग्रुप में खेलते हैं, लेकिन आज देखिए सबसे स्ट्रांग और ए पुल बड़ी बड़ी टीम है। हाँ ये चलिए, ऊंचाई तो भरी है। संदेश कुंडली भाई, बड़ा विकेट हो सकता है। ओ दूर से देखिए कैच लेने का कोशिश किया पर, और ये कैच छोड़ा, और उसके साथ देखिए चौके भी पर, और ये गलती मार डालेगी आपको भाई। बहुत बढ़िया। देखिए भैया से 1000 देखिए सब्सक्राइब अभी तक देखिए एमटीसी लाइव है, बड़े कम समय में देखिए सब्सक्राइब हासिल किए हैं। इसके कारण इनकी मेहनत, इनकी क्वालिटी, इनकी क्लियरिटी देखिए, और समय पे आना, समय पे इतना अच्छा मैच का देखिए रिप्ले आप देख सकते हो। संदेश गोंदले के फनपुट पर आए थे, अक्रॉस के लिए थे, ऊंचाई भर दिए थे, लंबाई की कमी थी, कैच कैसे छोटा देखिए रिप्ले में आप देख सकते हो। कितना बढ़िया कैमरामैन देखिए फॉलो करते हुए, जिससे एक आशिक एक महबूबा का पीछा करता है। एमटीसी लाइव के माध्यम से भी सभी क्राउड का ऑनलाइन जितने जुड़े हैं सबका स्वागत है। अच्छी गेंद है और दूर रखा, वाइड कैच। आप सब्सक्राइब करिए, बेल बटन दबाइए भाई, यहाँ पर आपको ताज़ा ताज़ा अपडेट मिलता रहेगा। आपला हक्काचा माणूस, आपला माणूस एमटीसी लाईव्ह आहे। अक्षय दादा, कुणाल दादा, पूर्ण टीम आहे, ज्यांच्याकडून शुभेच्छा सर्वांच्या। बस लाइक सब्सक्राइब करा। नहीं देखिए यहाँ पर रिवर्स देखिए यहाँ पर खेलने के, लेकिन फिर से एक बार वाइड का सिलसिला देखिए जारी है, लेकिन संदेश गोंदली का क्या छोड़ना, कहीं ना कहीं दिल तो टूटा होगा यहाँ पर गेंदबाज का। योगेश पदे देखिए यहाँ पर काफी अच्छी तादाद से देखिए क्राउड आए हैं, लेकिन कहते ना गलतियों को भूल जाइए और सबक को याद रखिए। और यहाँ देखिए और एक 20 मिनट के अंदर देखिए 4 ओवर कंप्लीट करना है। बहुत बढ़िया देखिए कमाल की कमबैक दिखाते हुए यहाँ पर दूसरा ओवर चलता हुआ 16 रन 9:17 पर देखिए पहला गेंद गिरा है और 20 मिनट पे 4 ओवर कंप्लीट करना है। संदेश गोंदले देखिए कवर के ऊपर से खोला है, डिप कवर खोला है यहाँ पर और एक 4 रन आता हुआ यहाँ पर। ताकत नहीं देखिए इस बार, काबिलियत इनकी बड़ा अच्छा था। 7 बाइक देखेंगे करियर की, 12 साइकिल देखी और 12 खिलाड़ी भी बड़े कमाल के हैं। राहुल खास करके प्रोजेक्ट इसको देखिए बता रहे हैं 65 तक पहुंच जाएंगे अगर ऐसा बल्लेबाजी रहा तो। क्रिश मात्रे अभी तक देखिए 2 गेंद खेले हैं, कोई रन नहीं, टीम का स्कोर 20 है और जिसमें 7 में 17 संदेश गोंदली खास करके। बहुत बढ़िया देखिए कॉलम टीम में देखिए जोश और जुनून का खेल है, क्रिकेट है, डर के आगे वो आगे निकल कर आए थे, स्टेप आउट करके खेलना चाहते थे, यहाँ पर लेन को खींचा थोड़ा सा पर मुश्किल बनाते हुए। यही बात बताया, जोश और जुनून का खेल है, क्रिकेट डर के आगे नहीं है, टिकट है। विकेट थोड़ा सा हरकत कर रहा है। मुश्किल वक्त में सबसे बड़ा सहारा रहता है उम्मीद है, और उम्मीद एक ऐसा चीज है ना आपके कानों में आकर कहता है सबर रख, सब कुछ अच्छा होगा भाई। बड़ा हिट है, ऊंचाई भी भरी है, देखिए लंबाई भी आता हुआ। 47 चलिए डीजे साहिल टांडेल क्या खा रहे, अक्का मुर्गा खा रहे क्या? आइए डीजे बॉक्स पर। बाबूशाह जी जरा आवाज बढ़ाने के लिए बोलो। देखो मेरा आवाज आ रहा है, अरे आपके माइक का आवाज नहीं आ रहा है। अरे आप घुटरू घुटरू कर रहे हो, मेरे जैसे 70 दिन काम करके देखो, ऊपर से नीचे से सब तरफ से निकल जाएगा आवाज भाई। अभी ये बताओ ना आपको। आइए फिर कॉम्बो करते हैं कमेंट। आइए 49 डेज हुआ है, कंपलसरी मैच कर रहा हूँ। चलिए डीजे वाले को बुलाइए, थोड़ा सा यहाँ पर तैयार, हल्के हाथों से देखिए यहाँ पर
टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 26 रन। बोलो जरा डीजे वाले जरा आवाज बहुत बढ़ जाए, बोलो जरा कुठे गेला साहिल टांडेल। पहला मैच में था बराबर कम करके 23 रन बनाए 10 गेंदों के ऊपर। संदेश गुंदली बहुत बढ़िया देखिए यहाँ पर नहीं, डीजे वाले को थोड़ा आने दीजिए, खाना खा रहे हैं, खाने के बाद आने दीजिए। और लगातार देखिए बात करेंगे यहाँ पर 26 रन बनाए। सर एक प्राइज लावूया आपण या ठिकाणी. हॅलो, पन्नू लोग आणि संतोष राऊत लगातार 3 विकेटला 3000चा कॅश प्राइज आहे. बड़ा अच्छा गेंद है, लाजवाब है, वाइट कैच पर देखिए इस तरह से रन आता हुआ यहाँ पर। नहीं आवाज देखिए यहाँ पर बड़ा बेहतर है, शायद सामने मॉनिटर नहीं है जिसके कारण स्टेज तक आवाज नहीं पहुंच पा रहे हैं। डीजे देखिए साउंड सिस्टम बहुत बढ़िया बेहतर से। अट्ठाईस रन बनाए यहाँ पर। चलिए यहाँ पर बल्लेबाजी की बात करेंगे। संदेश गुंदले देखिए यहाँ पर 11 गेंद पर 23 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और साहिल टांडेल देखिए आ चुके हैं यहाँ पर, बहुत बढ़िया देखिए डीजे आने के साथ देखिए यहाँ पर साथ देते हुए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए। साहिल की बात करेंगे 28 रन है। और इस बार देखिए अक्रॉस के लिए यहाँ पर सिंगल आता हुआ यहाँ पर सिंगल के साथ साथ देखिए यहाँ पर बात करेंगे स्कोर की बात करेंगे। देखिए यहाँ पर स्कोर चार पहुंचाए 30 रन देखिए टीम का स्कोर। लेकिन अभी भी देखिए यहाँ पर तीसरा ओवर चलता हुआ 5 ओवर का मुकाबला है। और इस बार भी देखिए लाइन से थोड़ा सा भटके हैं। या ठिकाणी सातबाई नजे यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि दामत गावचं ग्रीनिज बुक या ठिकाणी उपस्थित होतो उसामा अडाल. स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए यहाँ पर 32 रन बनाए। तैयार गेंदबाज है। क्रीज देखिए बात करेंगे, शायद है गेंद इनके बल्ले पर नहीं आ रही है और बल्ले से देखिए रन आता हुआ शायद बल्ले को छुआ यहाँ पर, लेकिन सही तरह से देखिए अभी तक बांध कर रखे हैं। हाँ बहुत है कमाल की देखिए यहाँ पर बल्लेबाजी चलता हुआ साझेदारी। अपील यहाँ पर देखिए तेजी से होता हुआ, लेकिन अंपायर देखिए खारिज करते हुए लेग बाई से रन आता हुआ। बहुत बढ़िया देखिए साझेदारी यहाँ पर बनते जा रहे हैं, बढ़ता जा रहे हैं, लेकिन अभी तक इस साझेदारी को चार गेंदे देखिए यहाँ पर दर्शाते हुए, लेकिन देखते हैं अंपायर बताते हैं यहाँ पर किस तरह से चार गेंद है। अंपायर देखते हैं, अंपायर भी यहाँ पर बेहतर से और अच्छा गेंद यहाँ पर लाजवाब देखिए यहाँ पर बल्लेबाज के लिए थोड़ा मुश्किल बनाते यहाँ पर। और बल्लेबाज को देखिए थोड़ा सा संदेश गुंदले देखिए अभी आक्रामक सोच बनाए, लेकिन क्रीज खास करके थोड़ी सी नाकामयाब रहते हुए, लेकिन पुराने गेंद में अच्छी बल्लेबाजी करते हैं
और विकेट में देखिए अच्छा मदद मिल रहा है गेंदबाज को पंकज भदे देखिए लाइन से भटकते हुए वाइट कैच अब एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ। करंट रन रेट देखिए बात करेंगे यहाँ पर 12:35 का दर्ज आता हुआ यहाँ पर, लेकिन अभी भी देखिए टीम का स्कोर 35 बना है। और बल्लेबाजी की बात करेंगे गुज्जर देखिए बात करेंगे कुराम भाई नजी, फिर से एक बार देखिए मेला की तैयारी इस टूर्नामेंट का देखिए आज आखिरी अंतिम नाइट है। अभित भाई खुद पे देखिए यहाँ पर रन तो आएगा यहाँ पर, लेकिन देखते हैं रन किस तरह से यहाँ पर है। वाइट से रन और उसके साथ देखिए एक पाई के साथ है 1+1 देखिए 2 रन आता हुआ। 2 रनों के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 37 रन है। साझेदारी देखिए बहुत बढ़िया बनते जा रहा है, खास करके बल्लेबाजों ने अभी तक देखिए यहाँ पर 26 रन जोड़े हैं। और जहां पर एक्स्ट्रा रन देखिए काफी कर चुके हैं, हुक करना चाहते थे लेकिन बाउंसर देखिए यहाँ पर अंपायर को देखिए यहाँ पर शक की नजर से चलिए यहाँ पर बैटिंग टीम है डीआरएस रखे यहाँ पर से शॉट पे बाउंसर के लिए, लेकिन देखते हैं यहाँ पर तीसरे अंपायर का चलिए वाइड रहेगा यहाँ पर, बहुत बड़ी बाउंसर देखिए यहाँ पर तीसरे अंपायर का कॉल है रिव्यू सक्सेसफुल। बड़ा बाउंसर था देखिए, बैटर भलाई थोड़ा सा पुट में थे लेकिन उससे भी यहाँ पर यकीन कम से कम एक हाथ के करीब है। 8 या स्क्रीन पर देखिए आपको दिखाया जा रहा है 8-9 इंच सर से ऊपर, और दोनों एंगल से देखिए दिखाया जा रहा है। नजरें खाती है धोखा कभी कभी, इसलिए देखिए जो बीमार की डीआरएस है दोनों टीम के लिए यहाँ पर एक डीआरएस है, अब उसका इस्तेमाल कर सकते हो। वाइट रहेगा देखिए, उसके साथ देखिए बाउंसर का जो इस्तेमाल किया उसका भी यहाँ पर वार्निंग है। और ये देखिए यहाँ पर भी देखिए रन 22 से देखिए रन आता हुआ, और इसके साथ साथ देखिए बात करेंगे ओवर कंप्लीट हुआ है और 3 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है और टीम का स्कोर देखिए बात करेंगे 39 रन बना यहाँ पर। तो चलिए संदीप गायकवाड़ सर अगला मैच के दोनों कप्तान को कॉल करके लीजिए, अगला कौन से 2 टीमों के बीच में मुकाबला रहेगा। संदीप गायकवाड़ सर चलिए, योगेश भाई सर संदीप गायकवाड़ सर देखिए हमारे वहां जुड़े हैं। अगला मैच क्या भूमि 11 मांडा कारोली के बीच में रहेगा। अगर आई तो दोनों कप्तान जुड़े रहिए। चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच। स्वर्गीय आर्यन 11 सुशांत रायडर कारवली टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 मांडा, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचं। तीन ओवर कंप्लीट है और 3 ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर देखिए 39 रन बनाए, लेकिन देखते हैं भाई साझेदारी को क्या तोड़ने में कामयाब रहेंगे। भलाई देखिए क्रिस मात्रे 4 गेंद पर देखिए 1 ही रन बनाए हैं, लेकिन संदेश गोंदले की बात करेंगे अभी तक 14 गेंद पर 25 पर बल्लेबाजी कर रहे हैं। लंबी रनअप के साथ फिर से एक बार गेंदबाजी में आते हुए साहिल बदे बहुत देखिए यहाँ पर कंधों का इस्तेमाल किए और बाउंसर उसके साथ देखिए वाइड वार्निंग देखिए यहाँ पर मिलता हुआ, और मुझे लगता है ये विकेट में भी यही पता था कहीं कहीं रॉप है और उसमें ज़्यादा कहीं ताकत का भी इस्तेमाल कंधों का देखिए। और अभी तक देखिए 9 वाइड गेंद डाल चुके हैं नितेश तरेशर, क्या कमाल की देखिए स्कोरिंग है। मौका मिला है फिर से एक बार कवर के ऊपर से खेलें, डीप कवर तैनात है, जब तक गेंद वापस आता तब तक देखिए पहला रन दूसरे के लिए थोड़ा सा बेताब थे यहाँ पर, लेकिन 1 रनों से शांत। भलाई देखिए कुछ
खराब गेंद का इस्तेमाल कर रहे हैं यहाँ पर कोलम टीम, लेकिन उसके बावजूद भी बांध कर रखे हैं। बल्लेबाज को देखिए यहाँ पर मौका नहीं दे रहे हैं ज्यादा। कहते ना मेहनत का फल मुसीबत का हल और आने वाला कल। और हमेशा देखिए जो मुसीबत है मेहनत है उसका फल क्रीज मात्र देखिए इस बार स्क्वायर काट देखिए यहाँ पर वीरेंद्र सेवक अंदाज में देखिए बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब क्रीज बरसते हुए टुकुर 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 टुकुर। अब क्रिश मात्रे का पल्ला देखें बरसता हुआ उगलता हुआ, लेकिन उसके बाद देखिए हमारी सफलता। अगर तू शेर है तो भाई मैं भी बब्बर शेर हूं। कहानी में ट्विस्ट टीम का स्कोर देखिए बात करेंगे 41 पर पहला विकेट। इकतालीस पर देखिए बात करेंगे पर एक विकेट गवाए। दर्शक देखिए खचाखच मैदान के चारों तरफ देखिए यहाँ पर। और बल्लेबाजी में देखिए इन पम बल्लेबाजी भी है भाई शुभम पाटिल देखिए इस सीजन में देखिए कमाल के। और बहुत बड़ी बाउंसर देखिए नो बॉल कॉल। मुश्किल बनेगा भाई मुश्किल बनेगा। अगला गेंद देखिए फ्रीड रहेगा। और दिक्कत देखिए बात करेंगे सिर्फ यहाँ पर कोलम टीम के लिए नहीं बनता हुआ, ये दिक्कत भी बामुन डुंगरी टीम के लिए भी बनेगा। ओमकार नाइक देखिए छोटी लेन से परेशान करते हैं बल्लेबाज को, लेकिन अब वो भी समझ चुके होंगे। लेकिन यही फायदा रहता है कभी कभी पहला बल्लेबाजी करो तो विकेट को भाप जाते हो, और फ्रीड देखिए जब रहता है तो फिर फायदा यही रहता है। और जिसका फायदा देखिए यहाँ पर मिलता हुआ संदेश बात करेंगे यहाँ पर आदित्य पटेल देखिए ज्यादातर वो लेन को आगे रखते हैं, स्विंग के भरोसा रखते हैं, लेकिन ओमकार की बात करेंगे छोटी लेन से परेशान करते हैं, गति से उछाल से। जीत खुद भी देखिए बात करेंगे बड़ी गेंदबाजी। आज कल्पेश भी जुड़े हैं, फिर की गेंदबाजी भी आपको देखने को मिलेगा। दो फील्डर के बीच से यहाँ पर गेंद को रोकना कठिन। जो मंतर रहा था वह 4 रन। टीम ने देखिए टीआरएस रखे यहाँ पर भीमर के लिए। यहाँ पर अंपायर को चैलेंज किया यहाँ पर। अंपायर कॉल है पेड डिलीवरी। बैटिंग टीम का टीआरएस है। और देखते हैं यहाँ पर तीसरे अंपायर में सात भाई देखिए बात करेंगे हमारे यहाँ पर फेड डिलीवरी देखिए बात करेंगे। गेंद डीप हो रही थी और उसके साथ बैटर भी देखिए एकदम फोल्ड था और पनपुट पर। बैटिंग टीम ने देखिए बात करेंगे यहाँ पर टीआरएस गवा दिए हैं, लेकिन से और यहां से देखिए नो बॉल। गलती पे गलती देखिए नो आप डालती हो ना अगला गेंद आपका फ्रीड रहता है, फिर बल्लेबाज के पास वो लाइसेंस खुल जाता है। लेकिन देखते हैं जिसका कितना फायदा और कितना आसान कितना मुश्किल यहां पर है, तो आने वाला वक्त समय बताएगा। प्रोजेक्ट इसको देखिए अभी भी 66 दिखाता वहां, और चौथा ओवर का देखिए अभी भी 2 गेंद। देखिए थोड़ा सा देखिए रनों की कैलकुलेशन चलता हुआ यहाँ पर हमारे नितेश तरेशर और एमटीसी लाइव है। थोड़ा सा रुकिए, थोड़ा कंफ्यूज है हमारे खास करके 55 देखिए 55 रन
थोड़ी सी देखिए कैलकुलेशन चल रही थी क्या लगातार नो बॉल गिर रही थी ना थोड़ा सा स्कोरर और हमारे देखिए लाइव देखिए नहीं ये होना चाहिए, ये कॉम्बो है, कभी कभी होता है एक दूसरे के बीच में, और उनके बीच में थोड़ी सी कैलकुलेशन चल रही थी और इसलिए मैं थोड़ा खामोश था कि सही कैलकुलेशन आए, सही न्यूज आए और 55 रन बनाए। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे आने पाला आखिरी देखिए 6 गेंद बचा यहाँ पर, अंतिम 6 गेंद और संदेश गोंदली शुभम पाटिल की जोड़ी। पचपन रन बनाए, 6 गेंद बचाए भाई यहाँ पर। क्राउड देखिए, माहौल देखिए खचा खच है, खस करके देखिए आमदर्द ट्रॉफी और सीधा खेले यहाँ पर, फील्डर से थोड़ा दूर है, एफर्ट तो अच्छी डाली थी लेकिन उनसे गेंद दूर निकलता हुआ 4 रन आता हुआ। थोडे शब्द देखिए बात सर एक खास मिनिट करके- थांबवतो. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. अरे थांबा ना स्वर्गीय जरा. आर्यन 11 हो एकच सर थांबा ना, इनिंग ब्रेकला करा ना टॉस. नाही सर फक्त कॉलिंग देतोय, आयोजकांनी सांगितलंय. अरे रन बोलायला लगे, इनिंग ब्रेकला थांबा. चलिए बात करेंगे, देखिए 4 गेंद बची है, इनिंग ब्रेक में पूरी टाइम रहती है, इंटरव्यू लीजिए, पूछिए कप्तानों से टूर्नामेंट कैसा लग रहा है। हमदर्द ट्रॉफी देखिए वो समय रहता है ब्रेक के, देखिए नहीं और तो देखिए कप्तान जब आ जाते हैं कोई बात नहीं, लेकिन थोड़ा सा समय यहाँ पर पूरी मिलेगा आपको। ये देखिए खिंचा है भाई यहाँ पर, नो बॉलर्स के साथ देखिए 6 रन आता हुआ भाई यहाँ पर, और ये बहुत बड़ी गलती है भाई, ये गलती कहीं ना कहीं मार डालेगी भाई, और 9 के साथ देखिए आता हुआ 6 रन। यहाँ पर 66 देखिए बात करेंगे, महेंद्र तुर्वे साहब देखिए बात करेंगे, एमएलए साहब जिनके देखिए हाथ है, हमारे आबिद भाई खुद देखिए बात करेंगे, और कितनी भी बजे कितनी भी समय देखिए जब भी आवाज़ देते हैं आबिद भाई की देखिए मोहब्बत प्यार में एमएलए साहब और जिनके नाम से देखिए प्रतियोगिता चलता हुआ। ये देखिए सीधा स्ट्रेट खेलते हुए यहाँ पर अब शुभम संदेश गोंदली का देखिए बात करेंगे, बल्ला बाग उगल रहा है यहाँ पर, और एक 4 रन आता हुआ। के 70 तक पहुंचा, यहाँ पर 45 पर संदेश गोंदली बल्लेबाजी करें, क्या अर्धशतक, ओ छक्का लगेगा तो अर्धशतक बनेगा, पर एक बार जोरदार तालियां, संदेश गोंदली बल्ला के ऊपर उछाल लिया भाई यहाँ पर। कहती ना तेरा धैर्य जितना बड़ा होगा, देखना एक दिन तेरा सफलता का साम्राज्य जरूर खड़ा होगा। और दूसरा 50 सीजन का देखिए बात करेंगे, ये खास करके बामोन नगरी टीम का अभिषेक शर्मा, आक्रामक बल्लेबाजी देखिए क्या छोड़ा था भाई, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 76। देखिए यहां पर एक बड़ा टोटल की तरफ है, तैयार गेंदबाज अर्धशतक के इनिंग्स मिला, लेकिन उसके साथ साथ देखिए थर्ड गेंद अच्छा कमबैक देखिए बात करेंगे, इस टूर्नामेंट की भी बात करेंगे, दूसरा अर्धशतक है। क्राउड देखिए खचाखच, अगला मैच भी देखिए बड़ा मुकाबला आ रहा है, क्योंकि गुज्जर ये मेला लगा सकता है कुराम भाई नजे, और ड्राइव किया हल्के हाथों से यहाँ पर, जब तक देखिए गेंद आता तब तक पहला रन कंप्लीट करेंगे, दूसरे के लिए चाहेंगे यहाँ पर, और 2 रन कंप्लीट, 2 रनों के साथ साथ देखिए टीम का स्कोर बना है 78, जीत के लिए 79 की जरूरत है। चलेंगे सीधा टॉस बॉक्स पर, जहां योगेश सर जुड़ेंगे अगला मैच के टॉस। अर्धशतक बना देखिए 79 का टारगेट है योगेश सर, कोई बात नहीं, टॉच करके लिए चाहिए। इनिंग ब्रेक में देखिए ये अच्छा समय रहता है सबसे टॉच का। थँक्यू बाबूशाह सर. चला टॉस आपण या ठिकाणी करतोय. स्वर्गीय आर्यन सुशांत रायडर्स कारवली आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 मांडा या 2 टीम दरम्यान आपण टॉस करतोय. शिवसेनेचे पदाधिकारी सन्माननीय ज्ञानेश्वर बोवा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय.
आमदार चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. सन्माननीय अभिजित खोत यांनी ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि ज्ञानेश्वर बुवा यांच्या शुभ हस्ते आजच्या लॉट्समधील या ठिकाणी सेकंड मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. एकीकडे तुम्ही पाहताय स्वर्गीय आर्यन 11 सुशांत रायडर कारवली आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 मांडा. हेड इज अ कॉल आणि इट इज टेल. टॉस जिंकलाय भूमी 11 मांडा टीमनं. सर आपला डिसिजन काय असेल? समोर आपण पाहताय अगदी यांच्यासोबत समयमध्ये तुमच्या मॅचेस अगदी देखील झाल्या असतील आणि आता मात्र पुनश्च एकदा आमदार चषक 2026 मधून पुनश्च एकमेकांच्या विरोधामध्ये तुम्ही खेळताना पाहायला मिळाल. नंतर हॅलो टॉस जिंकल्यानंतर तुम्ही फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. कशी रणनीती असणार आहे कारवली टीमच्या अगेन्स्ट? रणनीती वगैरे तर काय नाही, आमचे सामने होतच असतात आणि आम्ही आता सर्व खेळाडूंकडून मी अपेक्षा करेल आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर मी अनेक स्पर्धा खेळत असता, रजनी स्पर्धा, डेच्या स्पर्धा, परंतु अभिजित खोत साहेबांनी केलेलं हे आयोजन आणि हे नियोजन या स्पर्धेबद्दल आमदार चषक 2026 बद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि इथे आम्ही कंटिन्यू मॅच खेळायला येत असतो आणि ते आम्हाला इथे प्रत्येक टुर्नामेंटला बोलवतात, संधी देतात. त्यांचे सर्वांचे आभार. तर हे होते भूमी 11 मांडा टीमचे कर्णधार. आणि आता मात्र कारवली टीमकडे जाऊया. सर आपण टॉस गमावलाय आणि आपल्याला आता पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे. आपण टॉस जिंकला असता तर आपला डिसिजन काय असता? पहिली गोष्ट आम्ही तर बॅटिंगच केली असती. तर आपल्या फेवरमध्ये टॉस आलाय आणि आता तुम्हाला बॅटिंगच करायची आहे आणि इथून खऱ्या अर्थानं आपण पाहताय आमदार चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. दामत नगरीमध्ये अनेक रजनी स्पर्धा होत असतात, परंतु अभिजित खोत साहेबांनी केलेलं हे आयोजन आणि या नियोजनाबद्दल काय सांगाल? सर या गोष्टीचं खूप आम्हाला ते खेळायची संधी दिली म्हणून खूप त्यांचा आभार आहे. आम्ही माफी मागतो सर. पुढे पाऊण तास टुर्नामेंट थांबली आहे म्हणून आम्ही माफी मागतो. तर ओके, हे होते कारवली टीमचे कर्णधार. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तदनंतर आपण या मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान घेणार आहोत. सन्माननीय ज्ञानेश्वर बुवा यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक अभिजित खोत साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक सुवर्ण आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण ज्ञानेश्वर बुवा यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तो चलिए कमेंट्री बॉक्स में देखिए योगेश सर जुड़ जाएंगे फिर से एक बार सेकेंड इनिंग में. टारगेट बड़ी है और बहुत बढ़िया देखिए बात करेंगे वर्ष व्यूज देखिए दिखाया जा रहा है मैदान का. शानवाज नजे आणि समीर नजे या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती याचे आपलं देखील सहर्ष स्वागत.
जरूर एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या क्रिकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतो एक चाहते वर्ग खूप महत्त्वाचे असतात आणि आमचे जिकडे या स्पर्धेमध्ये आपण पाहतो दामतच्या मध्ये अशी कोणतीच स्पर्धा ती सोडत नाही आहेत. त्यांचं या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी केलं जाईल. या ठिकाणी जिक्रेनांना यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. व्हाईट ड्रेस व्हाईट शूज मेरा भारत महान. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय रेहानजी पाटे सलमानजी नजे आणि केफ खोत यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राईज आलंय. संदेश गोंधली यांना 1000चं कॅश प्राईज आलंय. आणि अभिजभाई पाहिलं गेलं तर खुश आहेत आपण सर्वजण या ठिकाणी. जे प्रेक्षक मायबाप पाहिजे ज्यांना मेजवानी पाहिजे होती शेवटची अंतिम रात्र आपण या ठिकाणी पाहतोय. आमदार चषक आणि दमदार आणि या ठिकाणी समीरजी नजे आणि शाहनवाज नजे यांचंही आगमन झालं. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. पन्नू 11 कलम संघ आपण पाहतोय चेससाठी आपण मैदानात उतरला. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आहे. कशा प्रकारे पाठलाग करणार हे पाहणार आहोत. ऐकूया आवाज आपण या ठिकाणी योगेशजी ढोले यांचा. थँक्यू संदीप सर, थँक्यू बाबूशाह सर. इथून आपण पाहता एक मोठं टार्गेट खऱ्या अर्थानं आपण पाहताय सल्लू 11 बामणडोंगरी टीमनं सेट केलाय. ते कलम टीमच्या अगेन्स्ट 79 धावा अगदी इथून बनवायचं आहे. त्या आता कलम टीमला समोर आपण पाहताय ऑन स्ट्राईक आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तन्मय हो तन्मयसाठी हा बॉल अगदी आपण पाहताय खोलामध्ये टाकलाय. पडल्यानंतर बाहेर निघालाय. हलकासा कट होताना बॉल अगदी आपण पाहताय एसटी रक्षकाकडे निघालाय. डॉट बॉल आलाय. 79 धावसंख्येचा पाठलाग करायची सुरुवात तशी दमदार पाहिजे आहे. अगदी आपण पाहताय विस्फोटक आक्रमकरित्या बॅटिंग करावी आहे. कारण की समोर जर तुम्हाला पाहायला गेलं तर सल्लू 11 बामणडोंगरी संघ एक मोठा संघ म्हणून नेहमी ओळखला जाणारा हा संघ आहे. लेफ्ट हँड राऊंड विकेटने पडल्यानंतर बाउन्स घेतो. बरोबर शरीराचा वेट घेणारा बॉल शरीरावरती हिट झाला आणि पंचांनी इथे सांगितलं लेग बायची ती सिंगल धाव पाहायला मिळते. बॉल इतका वेगानं आला होता. ऑन साईडला अगदी आपण पाहताय पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी बॉल शरीरावरतीच लागला आणि तिथून मात्र ती लेग बायची एक सिंगल धाव पाहायला मिळते. या ठिकाणी घोडसे बीचे पॅकर सूरजजी घोडविंदे आणि गणेशजी संचे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सायली 11 घोडसई बी हा संघ आपण पाहतो. तिसरी मॅच या ठिकाणी खेळणारे या संघाचे पॅकर सूरज घोडविंदे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर स्वर्गीय आर्यन 11 सुशांत रायडर संघाचे पॅकर आपण लगेच योगेश ढोले यांच्याशी संपर्क साधा. त्याचबरोबर भूमी 11 पांडा संघाचे कॅप्टन आपण योगेश ढोले यांच्याशी संपर्क साधायचे. 79 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. फन्नू 11 जय ताडोबा कलम टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 वरती 1 सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळते. आदित्य पाटील यांचं पहिलं षटक अगदी आपण पाहताय 5 धावा दिल्या. 1 लेग बॅकची धाव आली आणि त्यानंतर मात्र 1 विकेट मिळवली आहे. आता पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज तन्मय बदय ऑन स्ट्राईक आहेत. MTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. या मैदानाचा पूर्ण अगदी आपण पाहताय ड्रोनच्या साह्यानं व्ह्यू घेतला जातोय. अक्षय मात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह आपण पाहता. हो ऑन साईडला फटका
बॉल सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. तन्मय बदेच्या बाट मधून आला हा पहिला चौकार. धावत आले तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळतीये. 79 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे म्हणजे अगदी आपण पाहताय पंकज बदेची ती महत्वपूर्ण विकेट अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये आदित्य पाटील या गोलंदाजानं मात्र मिळवली आहे. चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल राहिलेत. फक्त अगदी आपण पाहताय 5 धावा दिल्या, 1 विकेट मिळवली आणि आता मात्र सेकंड पॉवर प्ले मध्ये ओमकार नाईक यांना तुम्ही पाहताय. हो इथून आपण पाहताय स्लॅश केलाय. फिल्डर आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु तोपर्यंत फलंदाज पोहोचले. सेकंडचा कॉल दिला जातोय. बॉल डीप मध्ये चालला पुन्हा एकदा फेकी खराब. इकडून तिकडे तिकडून इकडे अशी फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये आणि तोपर्यंत धाव फलकावरती ऍड होतील. त्या म्हणजे दोन धाब्यानं आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते 12 वरती. 79 13 धाव फलकावरती आल्यात. 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहताय दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि 13 धावा. हो एज लागली आहे. बॉल अगदी बाटवरती स्लॅश झाल्यानंतर एसटी रक्षकाच्या डोक्यावरून बॉल सरळ निघून चाललाय लॉंग स्टॉपला सीमा पार चौकार. मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या फन्नू 11 जय ताडोबा कलम टीमला. बॉल वरती आणि 4 धाब्यानं आता धाव फलक सरळ जाऊन पोहोचताय ते 21 वरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 विकेट्स आल्यात. महत्वाच्या विकेट होत्या, महत्वपूर्ण विकेट होत्या. 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं होतं. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्यात 21. आता इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल आणि 58 या धावसंख्येचं. तन्मय बदे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या जोडीला त्याच्या साथीनं आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय स्वप्नील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वप्नील आणि तन्मय यांना आता खऱ्या अर्थाने जबाबदारी अगदी आपल्या स्वतःवरती घ्यावी लागेल आणि इथून मात्र जबाबदारीपूर्वक खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये या मार्चमध्ये त्यांना खेळ करावा लागेल. याच मैदानावरती कित्येकदा आपण पाहताय फन्नू 11 जय ताडोबा कलम टीमनं बरेचसे रेकॉर्ड्स केलेत. चांगली इनिंग खऱ्या अर्थानं साकारली आहे. हो पहिला बॉल वेगवान होता. अगदी आपण पाहता अति वेगानं टाकलेला बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा शरीरावरती आला आणि इथून लेग बायची जाव पाहायला मिळते. सेकंड स्पेलमध्ये आपण पाहताय पुन्हा एकदा आदित्य आपल्याला पाहायला मिळतात. वेगवान बॉल टाकतात प्रचंड वेगानं परंतु वेग टाकत असताना त्यांच्यावरती नियंत्रण देखील पाहायला मिळते. आदित्य पाटील
ऑन साईडला टर्न केला. अगदी आपण पाहता बॉटम हँडचा चांगला वापर केला. डीपमध्ये बॉल चालला, फिडिंग केली जाते. तोपर्यंत एक धाबीतून आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं आता खऱ्या अर्थाने इथून कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. आता खऱ्या अर्थानं समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. पार्टनरशिपकडे आता इथून मात्र लक्ष द्यावं लागेल. विकेट जर का हातामध्ये राहिल्या, पार्टनरशिप जर का इथून बिल्डअप झाली तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या करता येईल. कारण की समोर जर पाहायला गेलं तर अगदी मोठा संघ आहे, दादा संघ आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केला. फिल्डर आहेत तोपर्यंत एकच जाबीतून पाहायला मिळते. आणखीन एक सिंगल जाव फलकावरती पाहायला मिळेल. सिंगल आल्यानंतर या ठिकाणी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो भूमी 11 मांडा आणि त्याच्यासोबत स्वर्गीय आर्यन 11 सुशांत रायडर्स कारिवली टीम, दोन्ही संघाचे पॅकर्स आपण लगेच संपर्क साधायचे. ऑन साईडला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट केला. डीप मधनं फिल्डर वेगानं धावत आलेत. तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळते. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. धाव फलक पुढे नेण्याचं काम केलं जातं. धाव फलक पुढे गेले तर मात्र अगदी येणाऱ्या काही षटकांमध्ये तिथून मात्र आक्रमण होईल आणि हाच उद्देश आता खऱ्या अर्थाने इथून आपण पाहताय दोन्ही बॅटरच्या मनामध्ये सध्याच्या घडीला चालू असावा. धावसंख्या धाव फलकावरती 25. आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय 3 कॅमेरा, त्यानंतर एक ड्रोनच्या साह्यानं ही स्पर्धा कव्हर केली जाते. हाईट जास्त मिळाले बॉलला आणि लांबी कमी. फिल्डर चुकी करतात. कॅच ड्रॉप. आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय लॉंग ऑन मध्ये सोपा झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डरचा. असं वाटलं होतं झेल इथून कॅरी होईल, परंतु अगदी आपण पाहता तो सहजरित्या पकडण्याच्या चुकीमध्ये कॅच ड्रॉप झाला. धाव सिंगल इथून मात्र ऍड होईल. 26 धावा धाव फलकावरती. स्वप्नील आणि आपण पाहताय तन्मय. हो फुलांचा बॉल इथून देखील आपण पाहताय डॉट बॉल झाला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धाव फलकावरती 26 आल्यात. फनू 11 जय ताडोबा कलम टीमच्या 79चा धावसंख्येचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपण पाहतो सुशांत रायडर्स, स्वर्गीय आर्यन स्फूर्ती 11 कारिवली संघाचे पॅकर आकाश जाधव, माननीय संदेशजी आजारे, आकाशजी शिंगे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा आहे. इथे या स्पर्धेमध्ये दामदच्या या ग्राउंडवरती जे आमचे दामदकर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व दामदवासियांना विनंती करतोय अभिजी खोत साहेब यांच्या माध्यमातून आपण मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली या आणि या स्टेजची शोभा वाढवा. दामद बडवल या ग्रामपंचायत हद्दीतील जेवढी गावं आहेत सर्व गावातील मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. शिवसेना उपतालुका प्रमुख अभिजी असगर खोत साहेब यांच्या वतीने सुरू असलेले आमदार चषक या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा टेकअप होतोय. एसटी रक्षकाच्या दिशेनं निघाला. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डगआउट मध्ये कोणताही गोंगाट करू नका. डगआउट शांत ठेवा. ओ फटका सरळ चाललाय. मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे तन्मयचा बाट मधून आला. हा मच निडेड षटकार. नो प्लस 6 नो बॉल आलाय आणि त्याच्यावरती आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत धावा धाव फलकावरती आपण पाहताय जाऊन पोहोचतील. फैजानजी अडाल आणि मन्नान खोत यांना विनंती करतो व्यासपीठावरती या. ऑन साइडला फटका मिस टायमिंग फ्री हिटचा बॉल आहे. हे मात्र विसरलेच होते फिल्डर देखील आणि बॅटर देखील.
परंतु स्वप्नील यांनी सांगितलं की फ्री हिटचा बॉल आहे आणि तिथून देखील आपण पाहतोय सिंगल धाव पाहायला मिळते. धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहता जाऊन पोहोचले ती 34. वेगानं बॅट फिरली जाते परंतु बॅट बॉलचा तो संपर्कच होत नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर तन्मयच्या बॅटमधून तो षटकार आला. तन्मयनं खऱ्या अर्थानं आपण पाहता या मॅच मध्ये धावा बनवल्यात. 11 बॉलमध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. परंतु त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर फलंदाज थोडेसे अगदी आपण पाहता इथून मात्र बॅकफुट वरतीच पाहायला मिळालेत. आणखीन एक चांगला बॉल परंतु पंच या ठिकाणी मकबूल चाचा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वाईट बॉल आला पंचांनी इथे मात्र वाईट घोषित केला. एक्स्ट्राची धाव आली आहे. 35 धावा धाव फलक्यावरती आपण पाहता फन्नू 11 जय ताडोबा कलम टीमची. हो आणखीन एक चांगला बॉल अचूकता पाहायला मिळते. गोलंदाज जीत खोतची उंच पुरा असा गोलंदाज खांद्याचा पुरेपूर वापर करत असताना जो प्रचंड वेग आणि त्या वेगावरती असलेलं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं ती व्हेरिएशनच अगदी आपल्याला सांगून जाते. जाहीर जळल या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. सातत्यानं आपण पाहता या विभागामध्ये सला 11 बामणडोंगरी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. आणि आता पुन्हा एकदा या वर्षाला सुरुवात झाली आणि वर्षाच्या सुरुवातीलाच अगदी आपण पाहताय दामत गावामध्ये आमदार चषक 2026 ही स्पर्धा भरली गेली आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक अभिजित खोत या खऱ्या अर्थानं साहेबांनी भरवलेली ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये इथून आपल्याला सला 11 बामणडोंगरी हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. प्रचंड प्रेक्षक खऱ्या अर्थानं या संघाला पाहण्यासाठी देखील आलेत. याच विभागामध्ये संपूर्ण कर्जत विभागामध्ये या संघाचे प्रचंड फॅन फॉलोईंग आहे आणि ते सगळेजण आता खऱ्या अर्थानं आपला आवडीच्या टीमची मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी आलेत. आणि बरेचसे प्रेक्षक अगदी आपण पाहताय MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सगळ्यांचं आपण आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. धावा धाव फलकावरती आल्या. 36 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 6 बॉलमध्ये आता 43 धावा बनवायचे आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कल्पेश ठाकूर. हो लेफ्ट आर्म स्विमर पहिलाच बॉल आउट साइड ऑफ स्टंप टाकला. पंचांनी ते व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राची धाव आली आहे. इक्वेशन बदलेल. 6 मध्ये 42 बनवायचे आहेत. एकंदरीत 37 धावा धाव फलकावरती आल्यात. 6 मध्ये अजूनही इथून जर पाहायला गेलं तर 42 धावा बनवायचे आहेत. हो पाठीमागे खेळलेत फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहता एकच धाबीतून देखील पाहायला मिळते. म्हणजे आता 5 बॉल आणि 41 धाव संख्येची आवश्यकता आहे. कलम टीमला 38 धावा धाव फलकावरती आहेत. 2 विकेट्स आल्यात. पंकज बदेची ती विकेट्स या मॅचचा खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट होता. पंकज बदेला मैदानाच्या आतमध्ये थांबणं फार गरजेचं होतं. तो लवकर बाद झाला. ओ फटका तन्मयचा बॉल सरळ चाललाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. या षटकारानंतर धावसंख्या 44 धाव फलकावरती पाहायला मिळते. 4 बॉल आणि आता 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. तन्मयला खऱ्या अर्थानं साथ लाभली असती ना एखाद्या फलंदाजाची तर मात्र या धावसंख्या आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या मोठ्या धावसंख्या पाहायला मिळतात तिथे चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. 4 बॉल 35ची आवश्यकता अजूनही आहे. कल्पेश ठाकूरवरती आक्रमण. हो पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी जर पाहायला गेलं तर लाईन थोडीशी पाठीमागे गेली आणि तिथून बॉलला मात्र फिरवलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉलचा टप्पा हा वेगळाच पाहायला मिळाला. हो पुन्हा एकदा बीट द टर्न. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे तन्मयच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. बिगेट षटकार.
पाटिंग मैदानाच्या थँक्यू. आतमध्ये या गर्दी. ठिकाणी पाहतो आपण वसीम बादलकर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. जरी आपण पाहताना बॉल आणि धावांमध्ये अंतर मोठा असेल, परंतु ते अंतर कमी करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तन्मय बदे याच्या माध्यमातून चालू आहे. हो, आउटसाइड डी ऑफ स्टंप. पंच इथून सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. एक चुकी झाल्यानंतर अगदी आपण पाहताय लगेच पाठोपाठ दुसरी चुकी रेडीच आहे. धावसंख्या धावफलकावरती 51. अर्धशतक कंप्लीट झालंय कलम टीमचं. 2 मध्ये 28 बनवायचं आहेत. आज जरी दूर असेल परंतु जी फाईट दिली आहे त्यासाठी खऱ्या अर्थानं हॅट्स ऑफ. कारण की बामणडोंगरी संघ म्हटल्यानंतर अगदी अगदी आपण पाहताय या संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये या परिसरामध्ये अगदी दादा संघ म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्या कर्जत विभागामधील अगदी ग्रामीण संघ ती फाईट देत असताना अगदी आपण पाहताय 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावफलकावरती 51 आल्यात. 15 बॉलमध्ये 26 धावसंख्येची विस्फोटक आणि आक्रमक इनिंग साकारली ती तन्मय बदेनं जबरदस्त बॅटिंग केली आहे. आणि आता 1 बॉलमध्ये 28 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. या ठिकाणी तानाजी दादा मस्कर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो, तानाजी दादा जे भडोलीवरून आलेत या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. प्रसाद बदे. हो, पुन्हा एकदा पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर टाकला जातो, अगदी व्हाईट लाईनच्या पलीकडे टाकला जातो आणि तिथून मात्र सातत्याने ते व्हाईट बॉल पाहायला मिळतात. 1 बॉल मध्ये आता 27 ची आवश्यकता आहे. चेक. या ठिकाणी या स्पर्धेचे संयोजक आयोजक माननीय असगरजी खोत साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या सोबत इम्रानभाई खान यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिथून मॅच मात्र जिंकली आहे ती सला 11 बामणडोंगरी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम कळम. आणि तन्मय बदेसाठी निलेश वेले यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तन्मय आपलं कॅश प्राइज घेऊन जा, त्यांच्याकडेच देतो आणि त्यांच्याकडून